नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचे स्वागत करत आहे. आज जो आपला समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय आहे? कहाणी लेखन. उपयोजित लेखनमध्ये कहाणी लेखन आलेलं आहे. तर याबद्दल आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे? चला बघूया. उपयोजित लेखनमध्ये कहाणी लेखनमध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे? चला बघून घ्या. आता आपण पहिला बघणार आहे की कहाणी लेखन हे आहेत काय? काय बघणार आहे? कहानी लेखन हे आहेत का? बघा, किसी घटना के रोचक व मनोरंजन पूर्ण वर्णन को कहानी कहते हैं. कोणताही घटना किंवा रोचक किंवा मनोरंजन पूर्ण वर्णनला आपण कहाणी असंही सांगते. ये साहित्य की सबसे लोकप्रिय विधा है. हे साहित्याची सर्वश्रेष्ठ लोकप्रिय विधा आहेत. इसके द्वारा जिज्ञासा और कल्पना शक्ति के साथ साथ भाषाई कौशल और क्षमताएं भी विकसित होती है. यांच्या द्वारा जिज्ञासा आणि कल्पना शक्ती यातच साथ साथ भाषाई कौशल आणि क्षमताएं पण विकसित होऊन जात आहेत. कळलं की नाही? हो. तर चला अजून काय आहे बघून घ्या. इथे आपण पाहणार आहे कहाणी लेखन के संबंध में ध्यान देने योग्य बातें. कहाणी लेखन यांच्या संबंध बद्दल ध्यान देणारा योग्य बातमी. बघा, पहिला, रूपरेखा के आधार पर कहानी लिखने के पहले रूपरेखा 2-3 बार पढ़ लेनी चाहिए. रूपरेखा ते आधारातून कहाणी जेव्हा आपण लिहत आहे तर पहिला आपल्याला काय करायचा? रूपरेखा यांना 2-3 वेळा वाचन करणार आहे. आणि दुसरा, हर वाक्य पूर्ण तथा क्रम से लिखे. आपल्याला जे हर वाक्य दिलेले आहे त्याला पूर्ण किंवा क्रमातून लिहायचं आहे. तिसरा, कहानी का यथोचित विस्तार होना चाहिए. कहाणी यांचा यथोचित विस्तार होऊन पाहिजे आहे. चौथा, भाषा सरल तथा मुहावरेदार होनी चाहिए. भाषा आपला सरल किंवा मुहावरेदार होणार पाहिजे. पांचवा, एक घटना पूरी हो जाए तो दूसरी घटना नए परिच्छेद से शुरू करनी चाहिए. एक घटना पूर्ण होऊन जाणार आहे तर दुसरी जी घटना आहे ते नए परिच्छेदन म्हणजे नए आकलातून आपल्याला सुरुवात करायचं आहे. कळलं? हो. आता आपण 6वा बघणार. कहानी लिखने के साथ उसका शीर्षक पूछ जाता है. कहाणी जेव्हा आपण लिहितो त्याबद्दल त्यांचे शीर्षक जे आहे ते आपल्याला विचारून जात आहे. अतः शीर्षक ऐसा देना चाहिए जो कथा वस्तु का व्यक्त करता हो. आणि आपल्याला शीर्षक असं द्यायचं आहे जे त्यांची कथा वस्तू यांना व्यक्त करून जात आहे. शीर्षक संपत्ती और आकर्षक होना चाहिए. आपले जे शीर्षक आहे ते संक्षिप्त आणि आकर्षक होऊन पाहिजे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर चला अजून काय आहे बघून घ्या. इथे बघा 6वा, कहानी लेखन लिखने के साथ उसका शीर्षक पूछा जाता है. जेव्हा आपण कहाणी लेखन हा लिहिते त्यांचा शीर्षक पण आपल्याला विचारून जात आहे. अतः शीर्षक ऐसा देना चाहिए जो कथा वस्तु को व्यक्त करता हो. आता आपल्याला शीर्षक असं देण्यात आहे ज्यांची कथा वस्तू हे व्यक्त करून जात आहे. शीर्षक संक्षिप्त और आकर्षक होना चाहिए. आपले जे शीर्षक आहे ते संक्षिप्त किंवा आकर्षक होऊन जाणार आहे. 7वा, कहानी से क्या सीख मिलती है ये भी पूछा जाता है. कहाणी याबद्दल आपल्याला काय सीख भेटत आहे हे पण आपल्याला विचारून जात आहे. अतः ध्यान से कहानी पढ़ने पर सीख का पता चलता है. जेव्हा आपण ध्यानपूर्वक हा कहाणी पढ़ते त्याला आपला सीख काय भेटतात हे पण आपल्याला जाणून पाहिजे. 8वां, कहानी को लिखकर रूपरेखा से मिला लेना चाहिए जिससे कोई बाहरी बात न आने पाए. आणि इथे दिलेले आहे जेव्हा आपण कहाणी लिहितो त्याबद्दल त्यांची रूपरेखा भेटलेली पाहिजे आणि ज्यांचा कोईही बाहरी बात नाही येणार. 9वां, शीर्षक और सीख यदि नहीं भी पूछे गए तो भी लिखना अनिवार्य है. शीर्षक किंवा सीख हा नाही आपल्याला विचारून घेणार तेव्हा पण आपल्याला लिहायचं आहे, हा अनिवार्य आहे. 10वां, कहानी के प्रसंगानुसार वातावरण का निर्माण होना चाहिए. कहाणी यातून प्रसंगातून जे वातावरण दिलेले आहे त्यांचं निर्माण पण आपल्याला तसंच ही करायचं आहे. उदाहरणार्थ, यदि गाव में कहानी घडती है. उदाहरण दिलेले आहे की आता गावात काही कहाणी घडलेली आहे तो गाव को रोचक व सही वर्णन अपेक्षित है. तर गावाला रोचक किंवा सही वर्णन अपेक्षित केलेले आहे. कहानी में आए संवाद अवतरण चिन्ह में लिखना अपेक्षित है. कहाणी याबद्दल येणारा संवाद किंवा अवतरण चिन्ह यातून लिहिलेला अपेक्षित आहे. 12वां, कहानी के लिए शब्द सीमा 80 से 100 तक होनी चाहिए. आणि कहाणी यांचा शब्द सीमा कितीपर्यंत होणारा? 80 किंवा 100 यापर्यंत होणू लागलेला आहे. कळलं? हो. तर चला अजून काय आहे बघून घ्या. बघा, कहाणी लेखन के प्रकार. कहाणी लेखक यांचा प्रकार. आता आपण पाहणार आहे कहाणी लेखक यांचा प्रकार. बघा, सहायक शब्दों के आधार पर, मुद्दों के आधार पर आणि
सुवचन या कहावतों के आधार पर। इथे कहाणी यांचं लेखनचे प्रकार 3 दिलेले आहे। पहिला आहे सहायक शब्द यांच्या आधारातून, दुसरा मुद्दे यांच्या आधारातून आणि तिसरा सुवचन यांच्या कहावतातून। तर पहिला प्रश्न आहे निम्नलिखित कहावत के आधार पर कहाणी लिखिए। आता इथे काही कहावत दिलेल्या आहेत त्याच्याबद्दल आपण काय करत आहे, कहाणी लिहत आहे। बघा, जैसी करनी वैसी भरणी, तुमच्या कहाणीचं शीर्षक आहे जैसी करनी वैसी भरणी, जसं तुम्ही करणार तसं तुम्हाला भेटणार। कळलं? हो, तर चला बघून घ्या। गणेशपुर नामक गांव में एक किसान के घर एक पालतू हाथी रहता था। गणेशपुर नामक एक गावात होता, त्यामध्ये एक किसान त्याच्या घरात एक पालतू हाथी राहत होता। हाथी म्हणजे हत्ती राहत होता। वह बड़ा चालाक था, ते खूपच होशियार होता। वह नियमित रूप से प्रतिदिन सवेरे के समय तालाब पर पानी पीने जाता था। ते नियमित रूपातून प्रतिदिन सकाळी समयानुसार तालाब यावर पाणी घ्यायला जात होता। उस रास्ते में एक दर्जी की दुकान पडती थी आणि त्या रस्त्यावर किंवा त्या मार्गावर एक दर्जी यांची दुकान पडलेली होती किंवा पडत होती। वो रोज उसे खाने के लिए फल देता, ते रोज त्यांना खायला फल देत होता। हाथी इस उपकार का बदला चुकाने के लिए तालाब से लौटते समय दर्जी को एक कमल का फूल देता। आणि हत्ती हे खूपच होशियार होता, तर याबद्दल ते तिला फळ देतात रोज खायला। तर हाती त्यांचं कर्ज चुकायला काय करते, रोज परत त्या दर्जीला एक कमलचा फूल देत होता। इस प्रकार दोनों में गहरी दोस्ती हो गई आणि त्याबद्दल दोघांही गहरी दोस्ती झालेली होती। एक दिन दर्जी ने मन में सोचा, एक दिवस दर्जी यांना मनात विचार आलेला, क्यों ना आज हत्ती के साथ मजाक करू। काय केलंय, काहीतरी आज हत्ती सोबत आज आपण मजाक किंवा मस्करी करणार आहे। जब हाथी प्रतिदिन के नियमानुसार, जेव्हा हाथी प्रतिदिन नियमानुसार फळ घ्यायला आले, तो दर्जी ने फल के बदले हाथी की सूंड में सुई चुभा दी। आणि त्या दिवशी त्याने काय केले, दर्जीने फळाबद्दल त्यांच्या सूंडमध्ये सुई चोखली। हाथी का खून का घूट पीकर तालाब पर चला गया। आणि हाथी हा रक्त त्यांचा खून बाहेर गेलेला होता, परंतु ते घूट पिऊन ते तलावामध्ये गेला। रास्ते में मन ही मन बदला लेने की युक्ती सोचने लगा। आणि पूर्ण मार्गावर ते बदला घ्यायची युक्ती शोधून लागला की मला असं करायचं आहे की जे दर्जीने मला मजासाठी केलेले आहे ते मला पण करायचं आहे तिच्यासाठी। तालाब से लौटते समय वो अपनी सूंड में कीचड़ भर लाया। आणि तालाब से जे परत येत होता त्याने आपली सूंडावर कीचड़ भरून आणलेला होता। तुम्हाला कळत आहे की नाही? हो। और दर्जी की दुकान में डाल दिया। आणि सूंडातून ते कीचड़ घेऊन येतात होता आणि दर्जी आता दुकानावर टाकले। दुकान में रखे सारे नए कपड़े खराब हो गए। आणि दुकानातून सगळं जे कपडे ठेवलेले होते ते खराब झालेला होता। दर्जी अपनी करतूत से हानि देखकर पछताने लगा। आणि दर्जी हा आपले जे करतूत त्यांनी केलेले होते त्यावर त्याने खूपच हानी पाहिले किंवा त्यांना खूपच हानी झाले, हा बघून त्यांना खूपच घाण वाटलं। सीख, इस कहानी से हमें ये सीख मिलती है कि जैसा बीज बोओगे वैसा ही फल पाओगे। या कहाणीबद्दल आम्हाला असं सीख भेटत आहे की जैसा बीज म्हणजे जसं तुम्ही करणार तसंही त्यांना भेटणार किंवा तुम्हाला भेटणार आहे। तर याबद्दल आपल्याला हा सीख भेटलेली आहे की या कहाणीमध्ये आपल्याला सीख भेटली की जसं आपण करणार आहे तसंही आपल्याला भेटणार आहे। कळलं की नाही? हो, तर अजून काय आहे बघून घ्या। आता दुसरा कहाणी आहे आपल्या समोर, निम्नलिखित शब्दों के आधार पर कहानी लिखो। आता आपल्याला शब्दानुसार कहाणी लिहायचं आहे। स्त्री, अन्न, पत्थर, चोरी, महात्मा, न्याय। आता तुम्ही हा जे शब्द पाहत आहे ना, तर याबद्दल तुम्ही कोणता कहाणी यांचा निर्माण करू शकता हे आहे। आता बघा इथे काय दिलेलं होतं, स्त्री, अन्न, पत्थर, चोरी, महात्मा, न्याय। तर महात्मा आणि न्याय, तर महात्मा का न्याय हा तुमचा शीर्षक झाला। आता बघा, रामपुर नामक गांव में एक आनंद की जिंदगी व्यतीत करते थे। रामपुर नामक गावातून एक आनंद जिंदगी आपण व्यतीत करत होता। एक बार एक स्त्री ने किसी के घर से अन्न चुराया। आणि एक दिवस काय झाला, एक स्त्रीने एका घरातून अन्न चोरवले, क्योंकि मांगने पर भी उसे कुछ खाने को नहीं मिला था। कारण की त्यांना मागायचं पण त्यांना काहीही अन्न भेटला ना होता खायला। वो चोरी करते हुए पकड़ी गई आणि ती चोरी करल्यावर पकडली गेली होती। लोगों ने स्वयं निर्णय लिया कि इसे सजा दी जाए। आणि सगळ्यांनी मिळून असा निर्णय घेतला की यांना सजा भेटायचा आहे, या स्त्रीला सजा आपल्याला द्यायचा आहे। लोग उस पर पत्थर फेकने लगे आणि लोक काय केले, त्यावर पत्थर टाकले। वो चिल्लाने लगे, ते खूपच जोरात ओरडले, पर किसी ने उसकी एक ना सुनी, पण कोणीही त्यांना एक पण नाही ऐकले।
उस समय वहां से एक महात्मा गुजरे आणि त्याच वेळी त्यावर एक महात्मा गुजरत होते. उन्होंने जब ये देखा तो उसका कारण पूछा. जेव्हा यांनी पाहिले तेव्हा त्यांचं कारण विचारले. लोगों ने उसे अन्न चुराने वाले की सारी घटना सुनाई आणि सगळं मिळून त्यांचं अन्न चोरवत आहे, जे स्त्री आहे ते अन्न चोरवत आहे, त्यांनी हा सगळं घटना त्यांना सांगितले. कहा की अब आप ही इसका फैसला करा आणि सांगितले आता तुम्ही यांचा फैसला करूया. काय सांगितले? आता तुम्ही यांचा फैसला करूया असं त्याने सांगितले. बघा, महात्मा ने लोगों को कहा, महात्मा ने यांनी लोकांना कहला की इसे दंड अवश्य मिलना चाहिए. त्यांनी काय सांगितले की यांना दंड अवश्य भेटणार आहे. काय सांगितले? यांना दंड अवश्य भेटणार आहे. क्योंकि इसने पाप किया, कारण की यांनी काय केले आहे? पाप केलेले आहे. ये सुनकर गांव वाले प्रसन्न होकर उसे दंड देने के लिए उतावले हो गए. हा ऐकून जे गावाला होता ते खूपच प्रसन्न झाला आणि खूपच आनंदी झाला आणि त्यांना दंड द्यायचा खूपच उतावले झालेले होते. महात्मा ने उन्हें रोका. तेवढ्यात महात्माने यांना थांबवले और कहा, काय विचारले? बघा काय सांगितले? पहिला पत्थर वो मारे जिसने जीवन में कभी कोई पाप नहीं किया हो. आणि काय सांगितले? पहिला पत्थर यांना कोण मारले? जे कधीही जीवनात कोणताही पाप नाही केलेले आहेत. यह सुनकर सब लोग एक दूसरे का मुंह देखने. हा ऐकल्यावर सगळं एकमेकाशी तोंडे पाहायला लागले, कारण की असं कोणी पण व्यक्ती नाही जे पाप नाही केलेले आहे. क्योंकि वहां कोई ऐसा नहीं था जिसने कोई पाप न किया हो. कारण की तिथे कोणी पण असं नाही होता ज्यांनी पाप नाही केलेले आहेत. सब लोगों ने हाथों से पत्थर गिर गए. सगळ्या लोकांचे हातावरचे पत्थर होते ते खाली पडला. सभी ने महात्मा से क्षमा मांगी और उस स्त्री को माफ कर दिया. सगळं ना महात्मा यांच्या समोर काय केले? माफी मागितले आणि त्यांना क्षमा केले. जे स्त्री चोरी केलेली होती त्यांना क्षमा मागितले. तर याप्रमाणे हे जे सीख आपल्याला भेटलेली आहे, इस कहानी से हमें ये सीख मिलती है कि सबसे बड़ा दंड अपराधी को क्षमा करना है. या कहाणीबद्दल आपल्याला हा सीख भेटत आहे की सर्वश्रेष्ठ म्हणजे सर्वश्रेष्ठ जे अपराधी आहे ते कोण आहे? की सबसे बड़ा दंड अपराधी को क्षमा करना है. सगळं मोठा दंड काय आहे? जे अपराधीला क्षमा करत. तर याबद्दल आपला सीख पण झालेला आहे. तर अशा प्रमाणे तुम्हाला हा सगळं व्यवस्थित नीट प्रमाणे ऐकायचं आणि जे तुम्हाला शब्द दिलेला आहे, जे वाक्य दिलेलं आहे किंवा जे प्रश्न दिला त्याला पुन्हा पुन्हा बोलायचं, विचारायचं आणि त्यानंतर तुम्हाला हा कहाणी लिखण्याचा सुरुवात करायचा. कळलं? हो. आणि सर्वश्रेष्ठ महत्वाचे आहे तुम्हाला शीर्षक आणि सीख हा दोघंही लिहायचा आहे. कळलं? हो. तर चला अजून बघूया. आता तुमच्यासाठी मी इथे गृहपाठ दिलेले आहे जे तुम्हाला घरी बसून लिहायचा. हा जे कथा लेखन आहे तुम्हाला घरी बसून लिहायचं. बघा, निम्नलिखित शब्दातून आधारातून कहाणी लिहायचं. पहिला, चार मित्र एकता, एक दूसरों की सहायता, शिकारी रक्षा करना. दूसरा, ऋषि, नदी में स्नान, बिच्छू बचना, बिच्छू का डंक मारना स्वभाव. हा दोघं जर तुम्हाला पण लिहायचा आहे. प्रश्न दूसरा, निम्नलिखित मुद्दों के आधार पर कहानी लिखिए. एक मंदबुद्धि विद्यार्थी, स्त्रियों के कुएं से पानी निकालते हुए देखना, पत्थर पर रस्सी के गहरे निशान देखना आणि बोध होना, मन लगाकर पढ़ना, विद्वान बनना. तो दूसरा है, एक राजा, लड़ाई में हार, डरकर गुफा में छिप जाना, मकड़ी द्वारा टूटे हुए जाल को फिर से बनाना, साहस का संचार और फिर से चढ़ाई करना, खोया हुआ राज्य वापस पाना. तर याबद्दल इथे तुम्हाला लिहिलेलं आहे की कशा प्रमाणे हा तुम्हाला मी गृहपाठ दिलेला आहे. तुम्हाला घरी बसून हा पुन्हा पुन्हा वाचन करायचा आणि याबद्दल तुम्हाला कसं वाटत आहे की याबद्दल एक कथा लेखन कसा तयार होणार, तर याबद्दल तुम्हाला हा तयार करायचा, कारण का हा तुमचा गृहपाठ आहे. कळलं की नाही? हो. अजून आहे बघा, निम्नलिखित कहावत के आधार पर कहानी लिखिए. बुरे का अंत बुरा आणि दुसरा, जिसका काम उसी को साधे, ज्यांचं काम त्यांनाही साधत. तर याबद्दल मी तुम्हाला इथे काही कहावतानुसार आणि मुद्द्यानुसार तुम्हाला कहाणी दिलेली आहे. तर तुम्हाला हा गृहपाठ आहे, घरी बसून तुम्हाला सगळं लिहायचं आहे. कळलं? हो. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे हा कहाणी लेखन जे आहे ते आपल्याला लिहायचं आहे आणि कशाप्रमाणे त्यांच्या वस्तू किंवा शीर्षक किंवा सीख हा पाहायचा आहे आणि कशाप्रमाणे त्यांना तयार करायचं. तर हा सगळं तुम्हाला लिहून घ्यायचं आहे आणि नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं. जेव्हा तुम्ही ऐकणार तेव्हाही तुम्हाला कळणार आहे आणि ऐकून वाचून करायला सगळं प्रमाणे तुम्हाला लिहायचं आहे. आणि जे प्रश्न तुम्हाला मी गृहपाठासाठी दिलेले आहेत त्यांना वाचून घ्यायचा, पुन्हा पुन्हा वाचून घ्यायचा. जेव्हा तुम्ही वाचून घेणार तेव्हाही तुम्हाला कळणार आणि तेव्हाही तुम्हाला समजणार आणि तेव्हाही तुम्ही लिहू शकता. तर याप्रमाणे हा शब्दाचा प्रयोग कशासाठी होत आहे किंवा कोणत्यासाठी लिहायचा, हा सगळं तुम्हाला मी व्यवस्थित प्रमाणे दिलेले आहे. तुम्हाला लिहायचं आहे. तर हा सगळं तुम्हाला गृहपाठ जे दिलेले आहे लिहायचं आहे, तर हा लिहून घ्या. कळलं? हो. धन्यवाद.